नमस्कार, प्रमिलाज हेल्दी किचनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण मटकीची झणझणीत तर्रीदार चमचमीत अशी ही रस्सा भाजी पाहणार आहोत. ही रस्सा भाजी खायला अतिशय चवदार आणि स्वादिष्ट लागते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला आपण ही रस्सा भाजी बनवायला सुरुवात करूया. इथे आपण मटकीची भाजी बनवण्यासाठी 150 ग्रॅम मोड आणून घेतलेली मटकी घेतली आहे. हे मोड आपण घरी देखील आणू शकतो. आता आपण इथे एक कढई ठेवून घेतली आहे. कढईमध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेणार आहोत. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की आपल्याला यामध्ये मोहरी टाकून घ्यायची. मोहरी चांगली तडतडली की लगेच आपण यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेणार आहोत. जिरंही चांगलं फुललं आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात. कांदा थोडासा लालसर झाला की आपल्याला यामध्ये 7-8 कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहेत आणि लगेच आपण इथे लसूणची पेस्टही टाकून घेणार आहोत. लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे. आता आपण हे मिक्स करत 1 ते 1.5 मिनटं लालसर होईपर्यंत परतून घेऊयात. अर्धा चमचा आपण इथे हळद पावडर टाकून घेतली आहे आणि हे पुन्हा आपण मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली मटकी टाकून घेऊ. मटकी टाकून घेतली आहे, मिक्स करून घेऊयात. या पद्धतीने आपल्याला अगदी मिनिटभर ही मटकी वाफेवरती परतून द्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचे. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता. हीच सेम प्रोसेस तुम्ही कुकरमध्ये देखील करू शकता. आता आपल्याला या मटकीला शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून घेतलं आहे. मटकी शिजते तोपर्यंत आपण इकडे दुसऱ्या गॅसवरती कांदा भाजून घेऊया, टोमॅटो भाजून घेऊया. बाकीची आपण भाजीची तयारी करून घेऊयात. इथे मी 1 कांदा घेतला, 1 टोमॅटो घेतलेला आहे. कांदा उभा चिरून आपण यावरती भाजायला ठेवला आहे. टोमॅटोही आपण इथे भाजून घेऊयात. पाहू शकता तुम्ही 1 मिनिटानंतर या साईडने व्यवस्थित भाजलं गेलं आहे. आता आपण दुसऱ्या साईडने भाजून घेऊयात. टोमॅटो व्यवस्थित असं भाजलं गेलं आहे. आता आपण टोमॅटो काढून घेऊयात आणि कांद्यासोबत आता आपण 1 खोबऱ्याचा तुकडा भाजून घेऊयात. इथे खोबरं ठेवून घेतलं आहे. खोबरे भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अगदी 1 ते 2 मिनटात पटकन खोबरं भाजलं जातं. त्यामुळे आपण इथे खोबरे भाजून घेऊया. पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपण इथे खोबरे देखील भाजून घेतलं आहे आणि ते साईडला काढून घेतलं आहे. कांदा देखील भाजला गेला आहे, तोही आपण काढून घेतला आहे. आता हे भाजून घेतलेले खोबरे आपल्याला इथे बारीक अशा पद्धतीने कट करून घ्यायचे. याचे असे छोटे छोटे काप केले म्हणजे मिक्सरवर हे आपण अगदी सहजपणे बारीक करू शकतो. इथे या खोबऱ्याचे आपण सर्व बारीक बारीक पीस असे करून घेतले आहेत. पाहू शकता तुम्ही या पद्धतीने खोबरे कापून झाले आहे. आता आपण इथे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. तसेच इथे एक मिक्सर जार घेतला आहे. त्यामध्ये आपण 1 कांदा, 1 टोमॅटो आणि भाजून घेतलेले खोबरे यामध्ये टाकून घेतले. लगेचच आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि हे या पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचे. इकडे शिजवत ठेवलेली मटकीही शिजली आहे. आता आपण पुन्हा गॅसवर 1 कढई ठेवून घेऊ आणि त्यामध्ये 4 चमचे तेल टाकून घेणार आहोत. मटकीच्या भाजीला आपल्याला तेल थोडं जास्तच वापरायचं आहे. त्यामुळे मटकीच्या भाजीला तर्री अगदी छान येते.
इथे तेल टाकून घेतलं आहे. थोडंसं नॉर्मल गरम झालं की आपल्याला इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे तेही टाकून घेऊयात. 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. वाटणाला तेल सुटलं आहे. अगदी 1 मिनटं पुन्हा परतवत आपल्याला यामध्ये मसाले टाकून घ्यायचेत. अर्धा चमचा इथे मी धना पावडर टाकून घेतले, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला आणि पाव चमचा हळद इथे आपण टाकून घेतली आहे. मसाले टाकल्यानंतर अगदी मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे. तेल सुटलं आहे. आता आपण चवीपुरतं इथे मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून घेतलं आहे आणि अर्धा चमचा आपण इथे गरम मसालाही टाकून घेतला आहे. वाटणाला तेल सुटलं आहे. आता आपण शिजलेली मटकी यामध्ये टाकून घेणार आहोत. आता या मटकीची आपल्याला रस्सा भाजी बनवायची आहे, त्यामुळे आपण पाणी इथे गरम करूनच यामध्ये टाकणार आहोत. त्याच कढईमध्ये मी थोडंसं पाणी गरम करून घेतलं होतं. आता हे पाणी आपण यामध्ये टाकल्यामुळे भाजीला लगेचच आपल्या तरी अगदी छान येते. पाहू शकता तुम्ही. 2-3 मिनटं भाजी शिजल्यानंतर यावरती आपल्याला कोथिंबीर भुरभुरून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही भाजीला किती छान तरी आली आहे ते. अगदी छान. मस्तच. ही भाजी खायला अतिशय स्वादिष्ट लागते. तर मग आजची आपली रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.